जय शिवराय मित्रांनो, नवी योजना मित्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवनवीन योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण नवीन अपडेट जे बघणार आहोत ते बार्टी अर्थसहाय्य योजना. तर या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये कशा पद्धतीने आणि कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत हे बघणार आहोत. तर या लेखात आपण या बार्टी अर्थसहाय्य योजना विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची शासकीय संस्था आहे. बार्टीकडून दरवर्षी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य दिले जाते. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी ही एक संधीचे दालन ठरते. यावर्षी 2024-25 बार्टीने UPSC आणि MPSC परीक्षांच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे. बार्टी अर्थसहाय्य योजनेचा उद्देश अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना UPSC, UPSC, MPSC आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस परीक्षांची तयारी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे. उच्च दर्जाच्या प्रशासकीय सेवांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही या योजनेमागची मुख्य प्रेरणा आहे. कोणाला मिळणार अर्थसहाय्य? MPSC पूर्वपरीक्षा 2024 उत्तीर्ण विद्यार्थी, राज्यसेवा गट ब. अर्थसहाय्य रक्कम ₹10,000 एकरकमी. उद्दिष्ट मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत. अर्ज अंतिम तारीख 30 जून 2025. अर्ज पाठवण्याची शेवटची वेळ 4 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पाठवण्याची पद्धत डाक कोरिअरने बार्टी पुणे येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक. UPSC मुख्य परीक्षा 2025 साठी पात्र विद्यार्थी. अर्थसहाय्य रक्कम 50,000 एकरकमी. अर्जाची प्रक्रिया. अर्जाचा नमुना बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून तो भरून आवश्यक कागदपत्रासह ईमेलद्वारे पाठवावा. ईमेल हा upsc.barty.scheme@barty.in या ईमेलवर पाठवायचा आहे. भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पात्र विद्यार्थी. अर्थसहाय्य रक्कम 50,000 एकरकमी. ईमेल bartyupsc.forest@gmail.com. शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. हा ईमेल मला व्यवस्थित वाचता आलेला नाही, पण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिलेला आहे, तर त्या ईमेलवर तुम्ही डॉक्युमेंट पाठवू शकता. अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी. विद्यार्थ्याने संबंधित परीक्षा पूर्वपरीक्षा प्रारंभिक उत्तीर्ण केलेली असावी. अर्जासोबत स्वसाक्षांकित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाच्या विहित नमुन्याचा वापर करणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य ईमेल ID वर वेळेत पाठवणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा, मार्कशीट किंवा प्रवेशपत्र, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, IFSC कोडसह आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो. या योजनेचा फायदा काय? गरीब व मध्यम वर्गातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना तयारीसाठी मदत. अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांची खरेदी, कोचिंग फी किंवा इतर शैक्षणिक गरजांची पूर्तता. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षाविषयी आत्मविश्वास निर्माण होतो. सामाजिक क्षमतेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल. अर्ज करताना घ्यावयाची काळजी. विहित मुदतीत अर्ज सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्ज ईमेलने पाठवताना सर्व कागदपत्रे एका PDF मध्ये जोडलेली असावीत. विषयाच्या ओळीत स्पष्टपणे योजना व परीक्षा प्रकार नमूद करावा. बार्टी अर्थसहाय्य योजना ही अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. स्पर्धा परीक्षा ही वाट पाहते त्या व्यक्तीची परीक्षा असते, परंतु आर्थिक अडचणीमुळे अनेकदा योग्य तयारी करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत बार्टीकडून मिळणारे हे अर्थसहाय्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी ही संधी दवडू नये. वेळेत अर्ज करून बार्टी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यावा.